निसर्ग समृद्धीने नटलेला महाराष्ट्र कोणीच दाखवत नाहीये. त्यामुळे विचार केला की आपण महाराष्ट्र सहली पण सुरुवात करू आणि वन बाय वन अशा एक सुरुवातीला वर्षा सहल, मग अशा माध्यमांना वेगवेगळ्या सहली सुरू केल्या. चिकू सफारी, पोपटी पार्टी. तर अशा मला एवढा रिस्पॉन्स मिळायला लागला, की आत्ता माझ्या जवळपास 40 इनोव्हेटिव्ह टूर्स आहेत. म्हणजे नाविन्यपूर्ण सहली, ज्या महाराष्ट्रात माझ्याशिवाय कोणीच करत नाही. शक्यतो कुठे हॉटेल अव्हॉइड करतो मी. जिथे तुम्हाला प्लांटेशन मिळतंय, वेगवेगळ्या प्रकारची झाडं मिळतायत, त्या रिसॉर्टमध्ये राहण्याचा फील येतोय, तिथेच मी लोकांना नेतो. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय प्रसिद्ध आहे, ते निवडलं आणि मग प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रात सहली चालू केल्या. रिलॅक्सेशनला येतात नक्कीच. आणि तो म्हणजे टेन्शन विसरायला येतात. नक्कीच. त्यामुळे माझ्या प्रवासात कधीही मी पहिलंच सांगतो, बी पॉझिटिव्ह ऑलवेज, सकारात्मक विचारसरणी ठेवा आणि मी त्या मताचा माणूस आहे मुळात. आणि तुम्ही फक्त रिलॅक्स, तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, तुम्ही त्या सहलीचा आनंद घ्या. बाकी घरचे टेन्शन्स विसरून या. घोलवड आणि बोर्डीमध्ये चिकूचे अनेक पदार्थ मला मिळतील. जवळपास 20 एक पदार्थ आहेत. बरं. चिकूचा मिल्कशेक आहे, चिकूच्या चिप्स आहेत, चिकूचं लोणचं आहे. आंब्राईत एक जेवण असतं मुळात. बरं. आणि महत्त्वाचं म्हणजे दीड दिवसाची सहल किंवा 3 दिवस सहल. आम्ही जास्तीत जास्त 25 ते 35 पदार्थ आम्ही आंब्याचे करून लोकांना खायला. मला वाटतं तुम्ही आता जे करताय ते कल्चर, टुरिझम आणि लोकल एक्सपिरियन्सेस येस. ह्याचं एक तुम्ही कुठेतरी संगम घालताय या प्रश्न नाही. टुरिझम मध्ये. अशा माध्यमातून मग ज्या ठिकाणी प्रसिद्ध काय, म्हणजे समजा तिकडचं कल्चर काय फेमस, म्हणजे आता कोकणात गेलं की झाकडी नृत्य, मग समई नृत्य. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. को पॉवर्ड बाय फिदाटो हॉटेल्स. पर्यटन म्हणजे काय? फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे म्हणजे पर्यटन नव्हे. पर्यटन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जाता तिथले काही वेगळे अनुभव घेणं, तिथल्या काही वेगळ्या गोष्टी बघणं, काही वेगळे असे आउट ऑफ द बॉक्स अनुभव घेणं, याला खरं पर्यटन म्हणतात. तर असेच आपल्या पर्यटकांना वेगवेगळे अनुभव देणारे माझे खूप चांगले मित्र आणि खास गेस्ट आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत. श्री प्रवीण डाखवे. नमस्कार. प्रवीणजी, खूप धन्यवाद या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. प्रवीण सरांची कंपनी अम्यूज अप हॉलिडेज म्हणून आहे आणि ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे टूर्स करतात, खूप वेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सेस आपल्या पर्यटकांना देतात आणि ते काय आहे, कसं आहे, कुठले अनुभव आहेत ते आपल्या सविस्तर आपल्या पॉडकास्टमध्ये आज ते सांगतील. तेव्हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला 100% काही वेगळ्या आयडियाज तुमच्या पुढच्या टूर करता नक्कीच मिळतील. प्रवीणजी, अगदी पहिला बेसिक प्रश्न असा की मी असं ऐकलं की तुमचा खूप दांडगा अनुभव सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणि हार्डवेअर इंडस्ट्रीमध्ये होता, Yes. 25-30 वर्षाचा. तर तिथून तुम्ही पर्यटनात कसे काय आलात? म्हणजे काय ट्रिगर पॉईंट होता तुम्हाला पर्यटनात यायला? महत्त्वाचं म्हणजे कॉलेज ड्युरेशन पासूनच मला पर्यटनाची प्रचंड आवड होती. बरं. इनफॅक्ट नंतर मित्र, नंतर नातेवाईक हे सगळे माझ्यावर एवढे विश्वास ठेवून येत होते की मला डेस्टिनेशन लोकेट करायला किंवा त्याची रेकी करायला खूप आवडायचं. मग मी विचार केला की पर्यटन इंडस्ट्रीमध्ये मला तर आवड आहेच आणि माझ्यावर आज जवळपास 500-600 मित्र झाले की ते माझ्या विश्वासात फिरतात. मग कंपनी लॉन्च केली, पण त्यांनीच मला मुद्दाम करवली आणि असं जाणवलं की या क्षेत्रात सगळेजण इंटरनॅशनल, डोमॅस्टिक, भारत आणि भारताच्या बाहेर एवढंच सगळं करतायत, पण आपला निसर्ग समृद्धीने नटलेला महाराष्ट्र कोणीच दाखवत नाहीये. त्यामुळे विचार केला की आपण महाराष्ट्र सहली पण सुरुवात करू आणि वन बाय वन अशा एक सुरुवातीला वर्षा सहल, मग अशा माध्यमांना वेगवेगळ्या सहली सुरू केल्या. चिकू सफारी, पोपटी पार्टी. तर अशा मला एवढा रिस्पॉन्स मिळायला लागला की आत्ता माझ्या जवळपास 40 इनोव्हेटिव्ह टूर्स आहेत, म्हणजे नाविन्यपूर्ण सहली, ज्या महाराष्ट्रात माझ्याशिवाय कोणीच करत नाही. बरं. आणि ह्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. इनफॅक्ट त्यामुळे काय झालं की महाराष्ट्र पूर्ण माझ्याकडनं वेगवेगळ्या माध्यमांना दाखवला गेला. म्हणजे मला वाटतं 40 वेगवेगळ्या प्रकारे महाराष्ट्र कसा बघावा येस. हे तुम्ही मला वाटतं लोकांना दाखवता. अगदी अगदी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पण तुमचं मला वाटतं एक कंपनीचं ब्रीदवाक्य पण खूप छान आहे. तुम्ही मला मागे सांगितलं होतं, तर ते काय आणि त्याच्या मागचा पर्पज काय आहे? ॲक्च्युली माझं ब्रीदवाक्य करतानाच मी सुरुवातीपासून ठरवलं की निसर्ग, इतिहास आणि संस्कृती ह्याचा त्रिवेणी संगम म्हणजेच अम्यूज अप हॉलिडेज, हे म्हणजे बरं. टॅगलाईन मी केली बरं. आणि ती बऱ्याच जणांनी अप्रिशिएट केली. आता प्रवास म्हणजे मुळात काय, प्रवास ह्याची जर तुम्ही फोडणी केलीत तर प्रदेश, वातावरण आणि सहवास म्हणजे प्रवास. ओके. त्या अनुषंगाने माझे ते बोधवाक्य केलं आणि मला खरोखर त्याला साजेसं असं मी त्याप्रमाणे पर्यटन लोकांना घडवतो. क्या बात आहे, क्या बात आहे.
तर तुम्ही आता मगाशी सांगताना कंपनीबद्दल सांगताना खूप वेगळी अशी ऑफबीट काहीतरी नावं घेतली, पोपटी आणि चिकू आणि हे. तर आपण त्याच्यावर येऊ, कारण तो अगदी. तुमचा आय थिंक USP आहे येस. कंपनीचा. बाकी टूर डोमेस्टिक इंटेलिजन्स सगळेच करतात, पण तुमचा तो एक स्टँड आउट आहे, तुमचे वेगळ्या एक्सपिरियन्शियल सरी ज्याला म्हणतो आपण. तर थोडं त्याच्यावर येऊ. तो थॉट तुमच्या डोक्यात कसा आला, की म्हणजे महाराष्ट्र दाखवताना किल्ले बघतो आपण किंवा बाकी काही ठिकाणं बघतो, तर ते सोडून हे असं काहीतरी करावं, हे असं तुम्हाला का वाटलं? मुळात जेव्हा मी पर्यटनात ह्या क्षेत्रात आलो तेव्हा विचार केला की आपण आपला जो महाराष्ट्र आहे लोक मुद्दाम कशाला, तेव्हा रिसॉर्ट तेवढे, आम्ही जेव्हा या क्षेत्रात आलो तर रिसॉर्ट एवढ्या मोठ्या लेवलला नव्हते. पण लोक का जातील, म्हणजे लोक तीर्थयात्रेला जायचे किंवा एखाद्याकडे समुद्र किनाऱ्यात जायचे, गणपतीपुळे देवस्थान आहे तिकडे जायचे. पण म्हटलं असं माध्यमात लोक आपल्याकडे येणार नाही जे गाडी घेऊन जातात, बाय बस जातात अशा लेवलला. आपण काहीतरी त्याला प्रत्येक जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे तसं आपण मी लोकेट केलं. म्हणजे आता समजा अलिबाग म्हटलं, रायगड जिल्हा म्हटलं की पोपटी पार्टी. म्हणजे पोपटी ही तुम्हाला माहिती आहे, अनेकांना आज महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. सातारा पट्ट्या साईडला लोकांना नवलाई म्हणून ते येतात माझ्यावर. पण पोपटी पार्टी हे तिकडचे फेमस. मग आता बोर्डी हा उत्तर कोकण झाला आपला. तर बोर्डी जिल्हा जो आहे, एकदा मी चिकू महोत्सव केला होता आणि बर. त्यानंतर चिकू सफारी माझी दर 15 आठवड्याला जाते. चिकू पावसाळ्यात सफारी चिकू सफारी टूर. त्यात तुम्ही काय चिकू करता? फेमस कुठे आहे तर गोलवडला आहे. गोलवड बोर्डी हा एरिया गोलवड. तर Correct. चिकू सफारीला लोकांना यायचं, चिकू हाताने काढणं वगैरे हा सगळा फील झाला. म्हणजे एक निमित्त मात्र नाव असतं, पोपटी करणं, चिकू सफारी करणं, चिकू हाताने काढणं, ते मनसोक्त त्या फार्ममध्ये नेणं. पण त्या फार्ममध्ये इतर प्रकारची झाडं असतात, लिचीची असो, आंब्याची असो, त्याचा आनंद लोक घेतात. आणि मुळात त्या त्या एरियातले रिसॉर्ट जे असतात माझे ते इतके निसर्गरम्य असतात. म्हणजे मी शक्यतो कुठे हॉटेल अवॉइड करतो. मी जिथे तुम्हाला प्लांटेशन मिळत आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं मिळत आहेत, त्या रिसॉर्टमध्ये राहण्याचा फील येतोय, तिथेच मी लोकांना येतो. आणि मग समुद्र किनारा आहे, मग तिथे गेल्यावर काहीतरी कार्यक्रम ठेवतो, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांना असे लोकांना कशाला लोक माझ्यावर येतील. मग असा जिल्हे प्रत्येक, आता हुरडा पार्टी म्हटलं की सातारा पट्ट्यात, म्हणजे ह्या निमित्ताने लोक माझ्यावर यायला लागले. मग असे प्रत्येक जिल्ह्यात मध्ये काय प्रसिद्ध आहे ते निवडलं आणि मग प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रात सहली चालू केल्या. मग त्या सहलींना वेगवेगळ्या माध्यमांना नावं दिली. आता समुद्रात आपल्या बोट पार्टी, मुंबईला कशा लोक येतील तर मुंबईत मी बोट पार्टी करतो. म्हणजे बोटीवर 100 ते 120 लोक असतात, विथ ऑफिशियल गव्हर्नमेंटचं लायसन्स, गेटवे पोलिसचं लायसन्स वगैरे सगळं माडे असतं. आणि त्याच्यावर सांस्कृतिक कार्यक्रम, म्हणजे महाराष्ट्रातले सांस्कृतिक कार्यक्रम. आता मी कोकणातला टूर करतो. आपण कोकणात आपले कोकण पट्टा एकत्र कोणाला बघता येणार नाही. तर कोकण आपण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजे सावंतवाडी, मालवण, टारकली, वेंगुर्ला हा जो पट्टा आहे. आता पावसाळ्यात वेंगुर्ला आंबोलीसाठी लोक येतात. पुढे सरकलो तर लगेच आपलं देवरुख, मालेश्वर, गणपतीपुळे आहे. देवरुख गाव अतिशय सुंदर आहे, म्हणजे कोणी दाखवत नव्हतं. त्यामुळे मी अशा ऑफबीट मुद्दाम काही गावं निवडली की जिथे लोक काय येतील. देवरुखमध्ये बरंच काही बघणार आहे. त्यामुळे देवरुखला मालेश्वर जवळ आहे, गणपतीपुळे जवळ आहे. मग ती एक पट्टा केला. त्यानंतर पुढे सरकलो तर आपला जो कोकण रायगड जिल्हा आहे, तर रायगड जिल्ह्यात टुरिझम चालू केलं. मग अलिबाग आणि उत्तर कोकण अशा माध्यमात मग ज्या ज्या ठिकाणी प्रसिद्ध काय आहे, म्हणजे समजा तिकडचं कल्चर काय फेमस, म्हणजे आता कोकणात गेलं की झाकडी नृत्य, मग समई नृत्य, म्हणजे अशा लेवलला तिकडच्या लोकांना. आता चिकू सफारी तुम्ही म्हटलं तर चिकू सफारीला संध्याकाळी माझ्याकडे तारपा नृत्य असतं. तुम्हाला माहिती असेल की आदिवासी नृत्य आहे ते. तर तिकडच्या लोकांनाही स्थानिक लोकांना कसा वाव मिळेल या माध्यमाने विचार केला आणि मग अशा सहली वेगळ्या चालू केल्या. आता समुद्रात जरी बोटपार्टी असते तेव्हा सांस्कृतिक मराठी कार्यक्रम असतात छान. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्र कल्चर शो असतात, सगळे सांस्कृतिक नृत्य असतात, त्यामध्ये ऑर्केस्ट्रा असतो आणि असं मग कधी कधी संगीत कार्यक्रम, कधी नाटकाचे कार्यक्रम, असे वेगवेगळ्या माध्यमांचा कार्यक्रम ठेवत असतो. क्या बात आहे, क्या बात. मला वाटतं तुम्ही आता जे करताय ते कल्चर, टुरिझम आणि लोकल एक्सपिरियन्सेस ह्याचं एक तुम्ही कुठेतरी संगम घालताय या टुरिझम मध्ये. आपण थोडंसं तुमच्या 1-2 ऑफबीट याचं दर्शकांना पण कळेल तुम्ही काय प्रकारे टूर करता. तुम्ही चिकू सांगितलं जातं, ओके, तसंच तुम्ही हे पोपटी पार्टी म्हणजे नक्की काय करता, थोडं जरा विस्ताराने सांगाल का? मला 2 सहलीबद्दल म्हणजे बोलायला आवडेल. एक तर पोपटी पार्टी जो सीझन आहे मुळात तो थंडी आपला जी सुरू होते म्हणजे ऑक्टोबर एंड नंतर, ते तिथपासून ते फेब्रुवारीपर्यंत थंडीच आहे. तेव्हा आपल्या रानात मामुडीचा पाला येतो. तो जो पाला आहे तो पाला मातीच्या मडक्यात टाकला जातो आणि मातीच्या मडक्यात टाकून त्याच्यावर 7 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, म्हणजे मटार, वांग, बटाट, कांदे, असे 7-8 प्रकार मी ते टाकतो. म्हणजे इनोव्हेशन आणलं पोपटीमध्ये मी. आणि मग हे झालं व्हेज. म्हणजे व्हेजमध्ये 7 प्रकारच्या भाज्या टाकल्या की नॉनव्हेज शौकींसाठी काहीतरी पाहिजेच. मग चिकन आणि अंडी.
हे पोपटीमध्ये टाकलं जातं. अशी 2 वेगवेगळी मडकी लावली जातात, की 2 म्हणजे जेवढे जण आहेत त्याप्रमाणे त्या अनुषंगाने मडकी आम्ही वाढवतो. आणि मग संध्याकाळी तो कार्यक्रम असतो पोपटी पार्टी खाण्याचा. म्हणजे मग जेवायचं ते सगळं. ते कसं आहे, डायनिंग टेबलला काढायचा काही आयटम नाही आहे तो. करेक्ट. मग तिकडे तुम्हाला पोपटीसाठी थोडं लॉन पाहिजे किंवा रान पाहिजे, तिथे लावून नंतर ते जेवण परत वेगळं असतं. पोपटी संध्याकाळी लावली जाते आणि मग ते काढून लोक ते टेबलवर सगळ्या थाळ्यामध्ये आम्ही ओततो आणि ते पोपटी हवी ती सगळे आपापली काढून घेतात आणि ती खायला वेगळी मजा असते. तसंच म्हणजे इनोव्हेटिव्ह टूर्समध्ये म्हणजे असं महाराष्ट्र आपला आता म्हणजे थोडंसं पोपटी पार्टी ओव्हरनाईट करता. ओव्हरनाईट, प्रत्येक टूर ही ओव्हरनाईट आहे. बोट पार्टी ही अपवाद आहे. बोट पार्टी किंवा काही लोकांना 2 दिवसाच्या सहली जमत नाहीत. आता इनोव्हेटिव्ह टूर्स म्हणजे 1 दिवसापासून ते 4 दिवसापर्यंत. म्हणजे प्रत्येक एरिया आता पावसाळा सुरू झाला की म्हणजे पावसाळ्यात जवळपास तुम्हाला पावसाळ्यात आम्ही टुरिझम इंडस्ट्री जरा थोडी शांत असते. शांत असते. कारण का सगळीकडे हे असतो. तर पावसाळ्यात मी मान्सून पिक म्हणजे माळशेज, त्यानंतर तुमचं इगतपुरी, लोणावळा, जिथे ते तुमचे फॉल आहेत तिथे माझ्या सहली चालू असतात. म्हणजे जवळपास ह्या सीझनला 2.5 महिन्यात जवळपास 1,500 ते 2,000 लोक माझ्यावर येतात. मागच्याही ट्रिपमध्ये मजा आली. या ट्रिपमध्ये पावसाळा आहे म्हटल्यानंतर तर काही विचारायलाच नको. 2 मुलांनी आम्हाला धबधब्यावर नेलं, काळजी घेतली आणि खूप 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 मजा आली. पावसाळी सहलीचं करावं तेवढं वर्णन कमी आहे, त्यामुळे मी थोडक्यात सांगते की अतिशय उत्कृष्ट सहल. आणि एका वेळेला 4-4 डिपॉझिट असतात. म्हणजे तेवढी मुलं आहेत, तेवढी मुलं प्रॉपर मॅनेज करतात टूर आणि वयाचं बंधन माझ्याकडे नाही. तर म्हणून मला एक इनोव्हेटिव्ह टूर सांगायला आवडेल, जी मी आपली संस्कृती लोकांना, आता फ्लॅट संस्कृती किंवा लहान मुलांना आता हे कल्चर कळत नाही आपलं, की पूर्वी कसे सण व्हायचे. तर श्रावण सरी सहल माझी जी आता होणार आहे, म्हणजे आपला पावसाळा संपला की मेगा इव्हेंट होतो पावसाळ्याचा, सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर होतात. त्यानंतर लगेच माझे श्रावण सरी होते. 2 ते 3 वेळा होते वेगवेगळ्या रिसॉर्टला दरवर्षी. श्रावणातले सगळे सण मी प्रत्यक्ष लाईव्ह उभे करतो. बरं. म्हणजे अगदी दहीहंडी लागते, कृष्ण जन्म होतो, म्हणजे तो पाळणा पण तेवढा सजला जातो. क्या बात. म्हणजे अगदी म्हणजे 15 ऑगस्ट पासून ती सहलीला सुरुवात होते. 15 ऑगस्ट झेंडावंदन होतं प्रॉपर आणि 15 ऑगस्ट झाल्यानंतर मग त्या माध्यमातून जे काही सण आपले सुरू होतात त्याप्रमाणे सगळे सण म्हणजे अगदी रक्षाबंधन, सगळे लोक जेंट्स बसतात, मग बायका त्यांना राखी बांधतात, नारी पौर्णिमा म्हणजे स्विमिंग पूल त्या रिसॉर्टचा. बरं. आणि जेवढे सण श्रावणात आहेत ना, त्या सणाचे प्रसाद हे मी खायला येतो आणि त्या सणाचे पदार्थ खायला येतो. बरं. त्यामुळे 1.5 दिवसाचं वातावरण असतं, म्हणजे अगदी पारंपरिक पेहरावात तुम्ही यायचं आणि छानपैकी तो एन्जॉय करायचं. क्या आणि ती लहान मुलापासून अगदी वयस्कर मंडळी त्या श्रावणसरी, म्हणजे आता सांगतो श्रावणसरी आता आहे ऑगस्ट पासून, पण बुकिंग आता सुरू झालंय. बरं. आणि त्या सहली लगेच अगदी आम्हाला 50-50 रूम कमी पडतात, एवढं श्रावणसरीला रिस्पॉन्स असतो. आणि श्रावण संपला की भाद्रपदातला आपला गणपती येतो. गणपतीचं आगमन ते पण थाटामाटात होतं. अगदी गणपती एकडे ठेवलेला असतो, आम्ही तिकडे ते घेऊन येतो, नाचत गाजत गणपती आणतो आम्ही, गणपतीची स्थापना होते तिकडे आणि मग श्रावणसरीचा हे होतो. क्या मग बात. त्या माध्यमातून रिसॉर्टची मजा आहेच, आमची वेगळी मजा आहे. मग महत्वाचं म्हणजे महिलांना आवडणारं काय, तर मंगळागौर, भोंडला, हे म्हणजे प्रोफेशनल येतात, त्यासाठी प्रोफेशनल येतात. इव्हन ते आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जे मुलांना बोलतो ते पण प्रोफेशनल असतात, जे सिंगर्स येतात ते पण प्रोफेशनल असतात. पण महत्वाचं भोंडला म्हणजे बाळवंटाला होणारा मंगळागौर कार्यक्रम, तो पण दणक्यात होतो. म्हणजे सगळं असं शेप्स ठरलेले असतात. पहिलं काय करा, बरं असं नाही नुसतं लोकांनी या, ती एन्जॉय करा आणि जा. त्या सणाची पूर्ण माहिती, हे सण कसे सुरू झाले, बरं. त्याचा इतिहास पूर्ण सांगितला. आणि माझ्या सहलीमध्ये मी हे वैशिष्ट्य पहिल्याहून ठेवलंय. माझ्या ऑफिसमधले टूर मॅनेजर्स आहेत किंवा त्यांना सांगितलंय की तुम्ही कुठेही जा, म्हणजे कोणत्या महाराष्ट्रात जा, भारतात जा, भारताबाहेर जा, तुम्ही ज्या डेस्टिनेशनला जाता त्या डेस्टिनेशनचा तुम्हाला पूर्ण इतिहास माहिती पाहिजे आणि तो इतिहास सांगणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्या टूरला अर्थ आहे, ना तर ते टूरला अर्थ नाही. त्यामुळे आम्ही ते ट्रेनिंग त्या मुलांना देतो. क्या बात. काळजी घेणं तर ऑब्विसली आलंच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण तुमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो एज प्रोफाईल काय आहे साधारण, म्हणजे तरुण येतात का फक्त ज्येष्ठ नागरिक जास्त करून? नाही, माझ्याकडे एज प्रोफाईल नाहीच आहे मुळात. या सहलीच्या 40 आहेत, आपण एकत्र आता घेऊ शकत नाही, पण त्या 40 सहलींमध्ये लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळ आहेत. क्या बात आहे. ह्या सगळ्यांसाठी सहली आहेत, पण काही सहली अशा त्या कॉमन आहेत. म्हणजे जसं आपण त्या इनोव्हेटिव्हची नावं घेत आहेत, सगळ्यांसाठीच आहेत. म्हणजे जवळपास असं बोलूया आपण की 50 ते 75% सहली त्या सगळ्यांसाठीच आहेत. त्यामुळे एज क्रायटेरियामध्ये नाही. फक्त एवढंच आनंद वाटतो सांगायला की आता ज्येष्ठ नागरिक संघटना मुंबईतल्या आहेत, पुण्यातल्या आहेत, असे अनेक संघटना आहेत, त्यांना माध्यम मात्र ते निवडतात अम्युज डेज. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की ते सिनियर संघटना आमच्यावर काय येतात, की त्यांना माहिती आहे की अम्युज बरोबर आलं की त्यांचं पूर्णपणे त्यांच्या काळजी घेऊ हात धरून माझी मुलं नेतात. म्हणजे माझ्या मुलांना ट्रेनिंग दिलं जातं.
म्हणजे प्रत्येकाला कोणी माझ्या नवीन जॉईन झालं त्यालाही ट्रेनिंग असतं की ते येणारे वयस्कर मंडळी हे तुमच्या आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत असं समजायचं आणि तुम्ही पण ती टूर त्याप्रमाणे एन्जॉय करायची, त्यांची काळजी घ्यायची. त्यामुळे अगदी वय वर्ष 90 पर्यंत माझ्यावर अगदी निर्धारपणे येतात. त्यामुळे आजी आजोबा सोबत संगत ही सहल माझी खूप गाजली. त्याच्यानंतर अजून एक महिलांचे स्पेशल माझ्या सहली आहेत, त्याला पण आम्ही पर्यांचं पर्यटन म्हणतो. म्हणजे आमच्याकडे लहान मुली ते आजी हे सगळे आमच्यासाठी पर्याय आहेत. त्यामुळे त्या पर्यांचं पर्यटन ह्या माध्यमाखाली आमचं भरपूर येतं. पर्यांचं पर्यटन आणि महिला फक्त असतात ते जल्लोष करतात. म्हणजे आम्ही ते आर्टिकल्स माझे जे आहेत म्हणजे अगदी आपण म्हणूया ना टिपिकल आयटनरी जी असते त्याच्या पलीकडे आम्ही एक असं आर्टिकल लिहितो. म्हणजे त्या आर्टिकलमध्ये सगळं मेन्शन केलं असतं. म्हणजे एक दिवस स्वतःची कामं घरातली विसरून तुम्ही मनसोक्तपणे तुमच्यासाठी या अशा लेवलला त्या महिलांना आम्ही हे करतो. आणि प्रत्येक सहलीचे असे वेगळे आर्टिकल्स आहे. म्हणजे पोपटी म्हणजे काय, चिकू सफारी म्हणजे काय, हुरडा पार्टी म्हणजे काय, ह्या आता मान्सून पिकनिक पण असं असेल ना, इगतपुरीला स्पेशालिटी काय आहे किंवा तुमच्या लोणावळ्याला काय आहे, माशेरला काय आहे, ह्या सगळ्याचं ते असं आम्ही पूर्ण आर्टिकल्स लिहितो आणि ते लोकांना अपील होतं. त्यामुळे लोक आमच्यावर भरपूर येतात. पण महत्त्वाचं म्हणजे आज अभिमान जो सांगायला की आज थाउजंड्स ऑफ फॅमिलीज माझ्याकडे प्रवास करतात. त्यातले बरेचसे लोक मुलं अमेरिकेत आहेत, बरेचसे ऍक्टर्स मंडळी आहेत, म्हणजे त्यांना वेळच नसतो पुढे जायला, पण आमच्याबरोबर ते पाठतात. त्यांना माहिती आहे की तुम्ही त्यांना आईवडिलांना सांगून आम्ही येणारे लोक पण आमच्या आईवडिलांना जायचं माध्यम एकच आम्ही जो वडले म्हणजे हक्काने ते आम्हाला खूप बरं वाटतं. म्हणजे ते लोक आम्हाला सांगतात. त्यामुळे आज महाराष्ट्रावर सगळे प्रवासी आमचे आहेत आणि ते सगळे आमच्याकडे येत असतात. पण काही लोकांना एक्सेस मिळत नाही, मध्ये भारतात आणि भारताबाहेर येतात. आणि काही युनिव्हर्सिटी टूरला याचं म्हणजे 1.5 दिवसाची 2 दिवसाची 3 दिवसाची टूर असते. पण ते पण नातेवाईकांकडे राहतात या सहलींसाठी. म्हणजे मला गेल्या वर्षीचं आमच्यावर एक गद्रे म्हणून कुटुंब आहे. म्हणजे अगदी 57 टूर माझ्यावर आता 58 आता येणारी होय इगतपुरीची. एवढा टूर झाला. म्हणजे अगदी इंटरनॅशनल डोमेस्टिक सगळ्या वय वर्ष 85 70 सालापासून ते आमच्यावर फिरतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि त्यांचा मुलगा, त्यांची सून आणि त्यांची नात म्हणजे नातीला श्रावण सरी आणि हे सण दाखवण्यासाठी ते तिथून आले. अशा अनेक जण लांबून येतात. असं नाही मॅडम, तुम्ही खूप महत्वाचं कार्य पण करताय की हे जे तुम्ही म्हणलात ना की वेगवेगळे सण जे आहेत ते पुढच्या पिढीला बरेचसे कळणार नाही, कारण हल्ली बरेचसे घरोघरी होत पण नाहीत, ते साजरे होत नाहीत किंवा पारंपरिकरित्या साजरे होत नाहीत. तर त्या निमित्ताने लोकांना पुढच्या पिढीला ते पण समजेल. हे खूप अधिक महत्वाचं कार्य आहे. म्हणजे टुरिझम तर विषयच आहे आणि हे पण एक कल्चरल कार्य खूप मोठं आहे. एक तुमच्या टूरपैकी मी वाचत होतो, तुम्ही एक आंबा स्पेशल पण काहीतरी करता, आंबा महोत्सव. आंबा महोत्सव. तर ते आता आंबा सीझन संपला खरं, पण आता पुढच्या वर्षी भरपूर झाला टूर. म्हणजे आम्ही दरवर्षी एक आमराई घेतो. इनफॅक्ट त्याची झाडं घेणं असं आधीच ॲडव्हान्समध्ये किंवा त्या आमराईच्या मालकाला भेटून आम्ही सांगतो की ही आमराई यावेळेला आम्हाला ठेवायची. याचं कारण काय की आंबा महोत्सव म्हणजे काय, लोकांना वाटतं की आंबे आम्ही विकतो, असं काही नाही आहे. म्हणजे अनेक वर्ष आंबा महोत्सव म्हणजे हे आहे. त्याच्यामध्ये आम्ही आंब्याचे जास्तीत जास्त पदार्थ 1.5 दिवसात ते 3 दिवसात जी काही टूर आहे, कधी 2 दिवसाची असते, कधी 3 दिवसाची. म्हणजे तुम्हाला बिलीव्ह करणार ना मला की त्या शेफला ती भेटलं जातं, आम्ही भेटतो. शेफ असो या त्याला आपण सगळे मराठी किंवा ते आंब्याचे पदार्थ आले पाहिजेत त्यासाठी मी जाऊन त्याचा इंटरव्ह्यू घेतो, त्याला विचारतो बाबा तुला काय काय येणार आहे. मग त्या आम्ही पण काही काही गोष्टी करतो. मनसोक्त आंबे खायला देणं, आमराईत हे आलंच. आमराईत एक जेवण असतं मुळात. आणि महत्वाचं म्हणजे 1.5 दिवसाची सहल किंवा 3 दिवस सहल आम्ही जास्तीत जास्त 25 ते 35 पदार्थ आम्ही आंब्याचे करून लोकांना खायला. त्यामुळे त्याशी आंबा महोत्सव आमचा खूप गाजलेला आहे. अरे वा, एवढे पदार्थ आंब्याचे बनतात हेच मला माहित. हो अगदी, एवढे पदार्थ बनतात प्रत्येक गोष्टी तुम्हाला आंबा जाणवेल. क्या बात आहे, क्या बात. तर तुम्ही चिक्कूचं पण करता? चिक्कूच्या तुमच्या चिकू खायला येणं किंवा चिकू लोकांना गिफ्ट देणं हा विचारला, पण चिकू हाताने काढणं ते बेलनी म्हणतात त्याला, तो एक फील आहे. राईट. ते एक मजा असते. म्हणजे लोकांना ते कळत नाही. लोकांना वाटतं की चिकू हाताने काढला की तो डायरेक्ट खाऊ शकतो, पण डायरेक्ट प्रोसेस आहे. त्यामुळे मी त्यांना प्रोसेस दाखवतो, हाताने त्यांना करवतो. मग ती प्रोसेस कशी आहे, मग आदिवासी लोक ते पाणी टाकून ते घुसळतात तेव्हा ती मातीचा थर निघतो, तेव्हा तो चिकू 3 दिवसांनी ऍक्च्युअली बनतो. मग त्या माध्यमातून तिथे सराउंडिंग काय प्रसिद्ध आहे, मग चिकूचे वेगवेगळे पदार्थ त्या रिसॉर्टमध्ये असतात किंवा रिसॉर्टच्या बाहेर असतात. म्हणजे मुळात घोलवड आणि बोर्डीमध्ये चिकूचे अनेक पदार्थ मला मिळतील. जवळपास 20 एक पदार्थ आहेत. चिकूचा मिल्कशेक आहे, चिकूच्या चिप्स आहेत, चिकूचं लोणचं आहे. मग हे पण घेण्याचा आनंद वेगळा आहे. असं आहे. आम्ही मागे चिकू लिची महोत्सव पण केला होता, पण लिची आपल्याला होत्या म्हणजे बोर्डीमध्ये होते.
आपण म्हणतो की लिची आपल्याकडे स्ट्रॉबेरी आपल्याकडे खूप होते. म्हणजे आपल्या वाई पट्ट्यात आमच्या रिसॉर्टला म्हणजे स्ट्रॉबेरी होते, महाबळेश्वरला होते, वाईला होते. त्यामुळे एकदा स्ट्रॉबेरी फेस्टिवल केला होता. म्हणजे आम्ही नवीन नवीन काहीतरी दरवर्षी निवडत असतो की आपण काय करावं आता असं. आणि महाराष्ट्रातनं मला फोन येतात की साहेब असंच आहे, आमच्याकडे हे प्रसिद्ध आहे, तुम्ही हे पण आता चालू करा. तो एक वेगळा जरा खूप छान आनंद वाटतो. ते मला वर्ड ऑफ माउथ पसरतं ना, अम्युज ऑफ हॉलिडेज असं काहीतरी वेगळं. म्हणजे मासे खाणाऱ्यांसाठी मी टूर चालू केली, लाईव्ह फिशिंग एक्सपिरियन्स टूर. प्रत्यक्ष फिशिंगचा अनुभव. म्हणजे तुम्हाला वाटेल की बोटीनी जायचं, बोटीनी मासे काढायचे असं नाहीये. अगदी जो सेफ समुद्र किनारा एक नागावच्या पलीकडे एक समुद्र किनारा मित्राचा आहे, तिकडे जाऊन म्हणजे अगदी एवढ्या एवढ्या पाण्यात आम्ही लोकांना नेतो. आणि कोळी लोकांचं जाळं फार मोठं असतं आणि जेवढं त्याला म्हणतात पेरा मारणं, ते पेरा म्हणून ते लोक जे म्हणजे ऑफिशियली ते हे आहे फिशिंग आहे, ते काढल्यानंतर कोळी लोकांबरोबर जायचं, ते पेरा मारणं आणि जेवढे मासे निघालेले असतात त्या माशाचं वर्गीकरण केलं जातं आणि मनसोक्त त्या समुद्रावरच मासे खायला येतं लोकांना. म्हणजे असं एक खूप अशा वेगळ्या प्रकारचे सहल आहेत. क्या 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 बात आहे, क्या बात आहे. फारच भारी आहे. मला तर तुमच्या 3-4 सहली असेल की मी कधी येऊ शकतो अशा. त्या फारच छान. आणि खूप आय थिंक तुम्ही वेगळं म्हणजे टुरिझमचा खरा अर्थ काय आहे हे म्हणून तुम्ही जास्त चांगला दाखवतायत की टुरिझम म्हणजे फक्त जाणं नाही तर तिथले एक्सपिरियन्सेस घेणं, काहीतरी वेगळं बघणं, आपल्या रुटीन लाईफमधनं काहीतरी वेगळं एन्जॉय करणं, हेच खरं टुरिझम आहे. क्या बात आहे. या थिमॅटिक किंवा एक्सपिरियन्शियल टूरवर आपण आता रेग्युलर तुमच्या ज्या बाकी तुम्ही म्हणतो डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स पण रेग्युलर हो त्या आहेत. आता इंटरनॅशनल डोमेस्टिकला पण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या पूर्ण डेस्टिनेशनची, त्या सेक्टरची पूर्ण नॉलेज असलेल्याच माणसाला पाठवतो मी. आता अनेक जण डोमेस्टिक इंटरनॅशनल येतात, सांगतात की एक पहिला पेपरला ऍड असतात, तो साशंक असतो की ही कंपनी कशी असेल. पण आमचा वर्ग एवढा मोठा झालाय, एक कुटुंब झालंय. ऍक्च्युली म्हणतात अम्यूज एक कुटुंब आहे. आम्ही कोणालाही कस्टमर हा शब्द वापरत नाही. एक आमच्या कुटुंबात हजारो लोक, हजार कुटुंब जोडली गेलेत आणि मुळात त्यांना माहिती आहे की आम्ही काय माध्यमातून ते भारतात आणि परदेशात टूर करतो. म्हणजे आता भारतात जेव्हा टूर करतो तेव्हा मी काय विचार करतो की त्रास कसा कमी होईल प्रवासाचा. म्हणजे तुम्ही आता दिल्लीवरनं एक्सेस आहे, जर एखाद्या ठिकाणी डायरेक्ट फ्लाईट आहे, उदाहरणार्थ अमृतसर, डलहौसी, धर्मशाला, अमृतसर डायरेक्ट फ्लाईट आहे. तुम्ही अंदमानला जात आहेत, अंदमानला तुमचं मुंबई पारो डायरेक्ट फ्लाईट आहे. नो डाऊट की जरी फ्लाईटचा रेट जास्त असेल तर तुम्ही जर विचार केला तर तुमची दगदग, प्रवासाचा वेळ एवढे वाचता ना, त्यामुळे तुम्ही जास्त साईट बघू शकता. त्यामुळे माझा हा प्रयत्न राहतो की जास्तीत जास्त तुम्ही डायरेक्ट फ्लाईटने कसे जा. आणि तिथे गेल्यावरही माझा एक आहे एसी बस, महाराष्ट्रातही एसी बस कंपल्सरी, ऑलमोस्ट 3 to 4 स्टार असतं म्हणजे स्प्रेड मेनू मिळण्यासाठी. त्यामुळे आता कोकणात वगैरे गेलो तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कोकणातलं जेवण लोकांना आवडतं, फील आहे घेण्याचा. तसं आपण भारतात जातो, तिकडचं लोकल फूड असेल का नाही, पण 4 स्टार अकॉर्ड शक्यतो मी प्रयत्न करतो की 4 स्टार मध्येच ठेवायचं. त्यामुळे बस चांगली असते, मुळात ते हॉटेल चांगलं असतं, लोकेशन चांगले असतात. आणि मी असा प्रयत्न करतो की तुम्ही एकदा आलात की तुम्ही संपूर्ण रेंज बघून या. म्हणजे ऑफबीट तुम्ही मगाशी विषय काढला की जिथे जी गोष्ट कोणी दाखवत नाही ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होतं, त्या एरियात दुबईला आलो तर दुबई संपूर्ण दुबई कशी बघायची. त्यानंतर तुम्ही सिंगापूरला या, तुम्ही थायलंडला या, तुम्ही आता मी भूतानचा म्हणतो थोडक्यात उल्लेख करतो. आताच मी भूतानवरून आलो. भूतानला चार्टर प्लेन डायरेक्ट पर्याय आहे 125 सीटर, पण शक्यतो कोणी नेत नाही. मग तुमचा बागडोगराने तुम्हाला जाण्यात 3 दिवस तुमचे वेस्ट ऑफ टाइम आहे. म्हणजे 3 दिवस ती दगदगीचा प्रवास आहे. त्यापेक्षा मी काय करतो, भूतानला मुंबई पारो डायरेक्ट देतो, पारो मुंबई डायरेक्ट करतो. प्रवासाचा वेळ वाचतो. सेम विथ नेपाळ. आता नेपाळ एवढं सुंदर आहे, तर नेपाळला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला तुम्ही कधी गेला असाल तर नेपाळला काठमांडू टू पोखरा हा जो विषय 9 ते 10 तास प्रवास आहे बिकॉज ऑफ रोड प्रॉब्लेम. तर मी तिथेही काठमांडू टू पोखरा आपण फ्लाईटने येतो. परत ऑप्शन तुम्हाला आहे भरतपूर पर्यंत, परत तुम्हाला ऑप्शन भरतपूर तो काठमांडू ऑप्शन. म्हणजे एक्सेस तुम्ही जर चांगला दिला तर प्रवासाची दगदग कमी होईल आणि तुम्ही जास्त एक तर त्याचा प्रवास वयवर्षाला प्रॉब्लेम होत नाही, त्याचा त्राणही कमी होतो प्रवासाचा. व्हिएतनामला पण तुम्ही गेलात तरी व्हिएतनामला पण सगळीकडे एक्सेस आहेत, डायरेक्ट फ्लाईट आहेत. म्हणजे हा प्रयत्न माझा राहतो की डायरेक्ट फ्लाईट करण्याचा, हा प्रयत्न माझा राहतो की हॉटेल चांगलं येण्याचा, आणि हा प्रयत्न राहतो की जास्तीत तुम्हाला फूड चांगलं मिळण्याचा. माझ्या टूरला कॉम्प्रोमाइजचा प्रकार नाही आणि नाही या शब्द वाणी नाही असं. आणि तेच माझ्या मुलांना ऑफिस मधल्या टूर मॅनेजरचा ट्रेनिंग असते. क्या बात आहे. अगदी त्याचं ट्रेनिंग सेशन वेळोवेळी होत असतं. मुलांना ही ट्रेनिंग असते की तुम्हाला अशा पद्धतीने टूर मॅनेज झालीच पाहिजे आणि सगळ्यांचे टेस्टिमोनियल्स छान असतात. म्हणजे 100% रेशो चांगला असतो, फीडबॅक फॉर्म असतो, तुम्हाला आल्यावर वाचता येतो. त्यामुळे
खूप बरं वाटतं. नाही, तुम्ही जे म्हणलात ना, तुमचे हे क्लायंट नसून फॅमिलीचा एक भाग आहे. आय थिंक त्यातच सगळं आलं की तुमचे काय रिलेशन कस्टमर बरोबर आहे प्रसन्न. किंवा कस्टमरचे तुमच्यावर रिलेशन कसे आहेत ते हक्कान तुम्हाला सांगू शकतात ना मुलं त्यांचे, की अरे माझे आई वडील येणार आहेत. अगदी हा, म्हणजे तो एक खूप मोठा तुम्ही कमवलेला आहे एकदम trust. हक्क आहे त्यांचा, म्हणजे आणि माझ्यावर एवढा हक्क झाला. एक्झॅक्टली, आणि हा कमवलेला ट्रस्ट अगदी आहे. प्रश्न नाही. तुमच्या या इतक्या वर्षाच्या एक्सलंट सर्व्हिसनी हा कमवलेला ट्रस्ट आहे. अं, आपण एक वेगळ्या विषयाकडे येऊ. तुम्ही मला तुमचे एक खूप ऑफबीट असं डेस्टिनेशन तुम्ही मागे बोलला होतात की माणगाव जवळ हो, आहे, तर हो. ते एक्झॅक्टली काय आहे आणि ते तुम्ही कसं चालू केलं? इनफॅक्ट म्हणजे ही गोष्ट 2011-12 सालातली. आम्ही म्हणजे दुबईला एका प्रवासात म्हणजे आदर्श वगैरे आपण इंडस्ट्रीमध्ये माझे मार्गदर्शक ॲक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर अशोकजी कुलकर्णी, हे आता नाही आहेत, गेले 2 वर्षापूर्वी गेले ते. त्यांनी एका मित्राची ओळख करून दिली. मिस्टर चोपडे म्हणून आहेत. त्यांची एक लँड होती माणगावला. माणगाव म्हणजे आंबेज रोडला एक प्रायव्हेट आयलँड, म्हणजे एक पूर्ण आयलँड होता. तर त्यांनी हा विषय काढला. नदीमध्ये नदीमध्ये म्हणजे अच्छा. बॅकवॉटर समुद्राचं आहे, ते अच्छा. पुढे जाऊन समुद्राला Okay. सावतीला मिळतं. इतकं सुंदर ती प्रॉपर्टी. आम्ही रॉ कंडिशनला बघायला गेलो होतो, रॉ कंडिशनला. नंतर माझं टुरिझमचं त्यांना कळलं की बाबा पोटेन्शियल माझ्याकडे एवढं आहे, मी अशा पद्धतीने करू शकतो. तर मी त्यांना ऑफर दिली की आपण इथे का डेव्हलप करू नये. करेक्ट. मग शेवटी आम्ही विचार केला. मग सुरुवातीला एक हॉल उभा केला गेला, की मीटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, 5 सीटर बोर्ड, आणि त्यानंतर मग असे 4 रूम्स उभे केले गेले आणि छानपैकी चिऱ्याचं बांधकाम वगैरे, आणि काही नव्हतं. बिलीव्ह करणार नाही, 4 रूम असताना, म्हणजे आता माझ्या बेटाचं नाव आहे अम्यूज ऑफ इको आयलँड. बरं. ओके, म्हणजे माझे जे काय आहे ते अम्यूज नावानेच हे. Correct. तर तिकडे ते 4 रूम उभे केल्यानंतर असं आलं की मागणी आणि पुरवठा टॅली होईल, म्हणजे काय आलं, एवढा रिस्पॉन्स वाढला, एवढं काहीच नाही, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग नाही, काही नाही, माउथ पर्यटक, माझेच पर्यटक माझ्यावर येत आहेत. म्हणजे 4 रूममध्ये, मोठ्या रूम असल्यामुळे 20-20 जण पण राहायचे, हॉलमध्ये जायचे, पण आम्हाला भेटावर यायचं. बरं, अमेनिटीचं म्हणाल तर काहीच नाही, फक्त प्लांटेशन. म्हणजे 200 नारळाची झाडं लावली होती, जंगली झाडं तशीच ठेवली होती. तर म्हणजे अशा लेवलला ती 4 रूम पहिले बांधले गेले. म्हणजे एक छानपैकी 4 रूम बांधल्यानंतर नंतर असं वाटलं नाही आता पसारा मोठा होत आहे. मग काय केलं, डेव्हलपमेंट करता करता मग एक स्विमिंग पूल बांधला. स्विमिंग पूलला मोठा स्विमिंग पूल पहिलाच केला, जिम केलं, त्यानंतर एक गझिबो आपण म्हणतो, लोकांना रिलॅक्सेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर मग रूम वाढवले, 4चे आता 10 रूम्स आहेत. बरं. आणि तरीही म्हणजे अगदी 15-20 आयलँड फुल असतं. म्हणजे एक रात्र बेटावर निसर्गाच्या खुशीत. आणि लोक आल्यावर म्हणजे हजारो व्हिडिओ माझ्या आयलँडच्या वेबसाईटला आहेत, किंवा माझ्या फेसबुकला असतात. पण एवढ्या लोकांनी भरभरून कौतुक करताना की मी म्हणजे पहिल्यांदा तर मोबाईल पण चालायचा नाही, मग लोकांना बरं वाटायचं. मी टीव्ही रूममध्ये ठेवलेला नाही. अच्छा. त्यामुळे एक काय असतं की तुम्ही फक्त निसर्गाच्या खुशी येऊन राहायचं आणि रिलॅक्स व्हायचं, ह्या थीमवर ते चालू केलं. आणि आज एवढं चाललंय ते खूप छान. आज माझी ची बोट होती, तर 20 सीटर बोट झाली आहे, अजून एक बोट लवकरच येते. आणि आयर्लंडचा एक्सपान्शन पॉईंट ऑफ विचार केला बिफोर मला वाटतं 8 इयर्स, तेव्हा हेलिपॅड बांधला. आणि हेलिकॉप्टरनी फ्लाइंग, आपलं जे जुहूचं फ्लाइंग क्लब आहे मुंबईचं, पवनीच्या बाजूला, तिथून एक चार्टर प्लेन आम्ही हायर केलं गेलं, आणि तिथून ते पण लोक यायची. आता पुण्यातलं लोक येतात चार्टर प्लेन. म्हणजे एवढ्या सगळ्या सोयी चालू केल्यात. आणि एक्झिक्युटिव्ह रूमचं जेवण ऑथेंटिक कोकणातलं जेवण. त्यामुळे असं इतकं कौतुक करतात आयलंडला आलेले लोक, म्हणजे अगदी पुन्हा पुन्हा येणारे लोक आहेत. म्हणजे तुम्ही 1.5 दिवस का आणता, मग ते 2 दिवस येऊन राहतात, 3 दिवस येऊन जातात. त्यामुळे आयलंड खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येकाने आयलंडचा, म्हणजे मला वाटतं मुंबईतले हजारो कुटुंब येऊन गेलेत आणि सुरूच असतात. आज मुंबई, पुणे, नाशिक, सराउंडिंग सगळेच आम्हाला कोकणातले लोक लांब लांबून येतात. असं खूप बरं वाटतं. एक छान प्रॉपर्टी डेव्हलप झाली आहे. खूप भारी, खूप भारी. ज्या गोष्टी मला शहरात मिळाल्या नाहीत किंवा मिळत नव्हत्या त्या मिळाल्या. एक म्हणजे नीरव शांतता आणि ह्या अत्यंत सुंदर जागेमधले असणारा ताजेपणा जो निसर्गामुळे आहे, आणि साधेपणा. हा साधेपणा ह्या रिसॉर्टमध्ये मला खूप जाणवला. म्हणजे असं काही फ्लॅशी वगैरे नाही, पण त्यांनी जे नैसर्गिक टच जो आहे तो ठेवला आहे, तो आवडला. आणि तो प्रत्येक गोष्टीत ठेवला आहे. म्हणजे त्यांचे वॉल्स अगदी रस्टिक लुकचे आहेत. रेस्टॉरंटमध्ये जे काही जेवण होतं ते पण अप्रतिम जेवण होतं. आणि आयलंडवर आय थिंक राहणं एक मजाच वेगळी आहे. अगदी. आणि तुम्ही म्हणता तसं थोडंसं जंगल पण तसंच ठेवलंय तुम्ही. चोवळणी पाणी, आणि आपण त्याच्यामध्ये निरव शांतता, कोणा लोकवस्ती नाही, फक्त Correct. स्टाफ आपला. Correct. आणि महत्वाचं म्हणजे पक्षी.
जे पक्षी मित्र आहेत सकाळी उठून 6 वाजता जातात मस्तपैकी. थंडीमध्ये तर तुम्हाला फॉग असतो पूर्ण, म्हणजे पाणी दिसत नाही. क्या बात. इतका प्रत्येक असं नाही की आयलंडला आता समर सीझन आहे, विंटर आहे, तुम्ही कोणत्याही सीझन आयलंडचं वेगळं रूप बघायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. शेतातली पाली फुटली की सगळे हिरवळ होते. म्हणजे पावसात तर अजून मजा. बरं बॅकवॉटर असल्यामुळे काहीच सेफ आहे पूर्ण, म्हणजे अगदी पावसात पण सहल चालू असतं. हा. त्यामुळे आयलंड खरोखर म्हणजे लोकांना प्रवीणजी, आता तुम्ही ज्या वेगळ्या प्रकारच्या सहली सांगितल्या त्या तुम्ही मगाशी बोलताना सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असं काहीतरी ओझरतं बोललात, हं. तर ते कल्चरल टुरिझमची तुम्ही सांगड कशा प्रकारे घालता, म्हणजे त्याचं थोडे सविस्तर माहिती द्याल का जरा? मुळात ह्या क्षेत्रातली मला आवड अगदी शाळेपासून बरं. ते कॉलेजपर्यंत. म्हणजे बरं. मी स्वतः खूप तेव्हा नाट्यक्षेत्र किंवा संगीत ह्या गोष्टीत मला खूप आवड. त्यामुळे ओके. असं करता करता म्हटलं ही आपली आवड जोपासता आली पाहिजेत आणि आपल्या टूरच्या माध्यमातून ही लोकांना, मला वाटतं जेव्हा तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम जी सांगड तुम्ही परिधान घातली तर तो लोकांचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. मग संध्याकाळच्या वेळेस ते प्रोफेशनल्स येतात आणि त्या लोकांना तो आनंद देतात. मग त्या जोडीला बरेचसे क्लासिकल सिंगर्स आहेत किंवा तो ओकेशन कोणता आहे, कोणती सहल आहे त्याप्रमाणे ती ठरवतो की कसे दर्दी प्रेक्षक त्या गायकाला मिळतील. मग आता मी मध्ये राज कपूर डेथ अॅनिव्हर्सरी तेव्हा तो कार्यक्रम ठेवला होता, राज कपूरची गाणी. तर अशा त्या माध्यमातून वेगवेगळ्या मी असं थीम ठरवतो आणि मग संध्याकाळी लोकांना तो डान्स कार्यक्रम किंवा तो गाण्याचे कार्यक्रम असे मी त्या सहलीमध्ये आयोजित करतो. कधी कधी वादनाचे कार्यक्रम असतो, कधी कधी एकांकिका असतात, कधी कधी फक्त ते एखादा कॉमेडियन असतो. त्यामुळे चांगले चांगले मित्र माझे झाले आहेत या टीव्ही क्षेत्रातले, ते पण माझ्यावर प्रवास करत असतात. व्हेरी नाईस. आणि मग ते लोकांना फक्त एवढंच मी विचार करतो की लोक येतात कशाला, रिलॅक्सेशनला येतात नक्कीच. आणि तो म्हणजे टेन्शन विसरायला येतात. नक्कीच. त्यामुळे माझ्या प्रवासात कधीही मी पहिलंच सांगतो, बी पॉझिटिव्ह ऑलवेज, सकारात्मक विचारसरणी ठेवा आणि मी त्या मताचा माणूस आहे मुळात. आणि तुम्ही फक्त रिलॅक्स, तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, तुम्ही त्या सहलीचा आनंद घ्या, बाकी घरचे टेन्शन्स विसरून या. त्या एक्झॅक्टली अनुषंगाने माझे लोक प्रवास करतात. एक्झॅक्टली. असं. आणि तुम्ही एवढं सगळं त्यात कल्चरल कॉम्पोनंट टाकल्यामुळे आपोआपच लोकांना अगदी टेन्शन विसरायला, Yes. आता मग साईट सीइंग झालं की करायचं काय संध्याकाळी? महाराष्ट्रातल्या प्रत्येक टूरमध्ये माझ्या प्रत्येक बसमध्ये कराओके स्पीकर असतो. बर. असं नव्हे की फक्त ते प्रोफेशनल्सनाच बोलवतो, मी त्या सगळे आपल्या बसमध्ये कोण कलाकार आहे आपल्याला काहीच माहित नसतं, इंट्रोडक्शनला कळतं. करेक्ट. कधी लोक सांगतच नाही, पण हा. त्याच्या इंट्रोडक्शनमुळे कळतं की त्याची हॉबी काय. मग तेव्हा कळतं. मग तो काय होतं की आम्ही त्या सगळ्या माणसांनाही संधी देतो, त्यामुळे ती वेगळी मजा असते. लोक स्वतः गातात, लोक काही जोक सांगतात, काही कवी असतात, काही साहित्यिक असतात प्रवासात, खूप मजा येते. असं आहे. क्या बात आहे, क्या बात. खूप छान, खूप छान. प्रवीणजी, मी अजून एका वेगळ्या विषयाकडे येतो. तुम्ही उद्योजक घडवण्याकरता पण तुम्ही खूप प्रयत्न करता. तुमचे काही तुम्ही मला वाटतं बरोबर. मेळावे वगैरे भरतात, त्याबद्दल थोडं जरा सविस्तर सांगा ना, काय प्रकार आहे हा? इनफॅक्ट मी जवळपास 15 ते 20 वर्षापूर्वी उद्योजक मेळावा सहज चालू केली. बरं. म्हणजे बरेच नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत की जेणेकरून त्या प्लॅटफॉर्मवर चेअरमन, सेक्रेटरी असे काही ना काही पदं भूषवली. नंतर विचार केला की अशा अनेक लोक आहेत त्यांना माध्यमच माहीत नाही. मग उद्योजकांनी एकत्र यावं आणि सहलीसारखी सहल असते, पण त्यांनी त्याचं नेटवर्क करावं. अशा माध्यमातून मी सहल चालू केली होती आणि ती खूप गाजली. पण हे मग उद्योजक मेळावे करताना मला एक बघितलं की लोकांना एकत्र आणलं, चांगलं बॉन्डिंग होतं त्यांचं. त्यांच्या बॉन्डिंग झाल्यावर त्यांचं नेटवर्क वाढतं नक्कीच. आणि मग एकमेकांची विश्वासार्हता निर्माण झाली की बाय डिफॉल्ट मग बिझनेस चांगला होतो. म्हणजे अशा खूप सहली आहेत. नाही, आणि नेटवर्किंग असं थोडंसं अगदी अगदी शहरातनं लांब गेलं की अगदी. जास्त चांगलं होतं. डॉक्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत, इंजिनिअरिंगवाले भरपूर आहेत, सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. कोणतं क्षेत्र असं नाही, म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री पासून ते बिग सगळ्यामध्ये सगळे लोक आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे 40 वेगळ्या प्रकारचे टूर तुम्ही आता सांगितलं, महाराष्ट्र भागाला, डोमेस्टिक, इंटरनॅशनल तुमचे ऑलरेडी टूर्स चालू असतात. फ्युचर आता काय प्लॅन आहे, म्हणजे महाराष्ट्राकरता असो किंवा डोमेस्टिक, इंटरनॅशनल, भारतामध्ये, भारताबाहेर, फ्युचर प्लॅन मध्ये कुठल्या Actually, टूर? माझं स्वप्न खूप मोठं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो, माझ्या आर्टिकल मेन लिहितो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे असं आपण म्हणूया आणि सगळ्यांचे ते दैवत आहोत. पण महत्त्वाचं म्हणजे आपला महाराष्ट्र हा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपुरता मर्यादित राहू नये. मी तर पहिलं हे म्हणतो, नेहमी म्हणतो की तुम्ही महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या लोकांनी आधी आपला संपूर्ण महाराष्ट्र बघा, नंतर भारत पण आपलाच आहे, भारत बघा आणि नंतर शेवटी परदेशाचा. आज काय नाही महाराष्ट्रात, तुम्हाला बर्फ सोडला
तुम्हाला समुद्र आहे, तुम्हाला नदी आहे, सह्याद्रीचा पर्वत आहे, जंगल आहेत. मग तुम्ही ताडोबासारख्या ठिकाणी आम्ही पर्यटन करतो. अनेक ठिकाणी जंगलात तुम्ही पर्यटन करू शकता. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, भरभरून देवाने महाराष्ट्राला भरपूर काही दिलंय. एक कोकण पट्टा वेगळा, सातारा पट्टा वेगळा, प्रत्येक ठिकाणी बघा नाविन्य आहे काहीतरी. आणि त्या ठिकाणी देवाने सगळ्या सोयी उपलब्ध केल्यात. आणि आज मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवहारही चांगलं होत आलंय, त्यामुळे एक्सेस चांगले होत चाललेत. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र लोकांनी आवर्जून बघावं. आणि माझं तर स्वप्न हे आहे की आपल्या महाराष्ट्रात जसं महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्र बघावं, भारतात म्हणजे जग सुंदर आहे, सगळ्यांनी सगळं बघावं. आणि पर्यटन ही आवड आहे, म्हणजे आमच्यासारख्यांचं पॅशन आहे. पण एक आहे DMC म्हणतो सध्या आम्ही त्याला, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी. तसं आपण भारताच्या बाहेर जातो किंवा भारतात जातो तर प्रत्येक ठिकाणी DMC असतात. म्हणजे तुम्ही आपला महाराष्ट्र, आपला भारत लोकांना दाखवण्यासाठी तिकडे DMC आहेत, परदेशात आहेत. तसंच मी विचार करतोय की मी माध्यम माझंच नव्हे, इतरांनाही ते निवडावं. आणि भारतातल्या लोकांनी आपला महाराष्ट्र बघायला यावं, परदेशातल्या लोकांनी आपल्या महाराष्ट्र बघायला यावं. म्हणजे आज जे येत आहेत ती संख्या एवढी टक्के नाही आहे जेवढी अपेक्षित आहे. करेक्ट. आणि यात खरोखर सगळं सुंदर. म्हणजे तुम्ही यात बघता, मी पुण्यात मिसिंग लोननी जाऊ शकतो किंवा प्रत्येक ठिकाणी रोड चांगले होत आहेत. त्यामुळे असं नक्कीच. टुरिझम चालू व्हावं. म्हणजे सगळ्याच गोष्टी मग शेवटी इकॉनॉमीचा ग्रोथ तुम्ही बघितला तर मला वाटतं टुरिझमचं सेकंड आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणणं तर टुरिझम हे नक्कीच. गव्हर्नमेंटला बरेच काही देऊन जातं. नक्की नक्की. असं आहे. आणि हे माध्यम त्यासाठी तर असावंच, पण लोकांनी आपला महाराष्ट्र बघावा आणि क्या बात. भारतही बघावा तेवढं. क्या बात आहे, असं क्या या बात. मताचं मी आहे. नाही, नाही, आणि मला माझा वाटतं- संकल्प आहे जास्तीत जास्त लोकांना बाहेरून इथे आणावं आणि आपला हो, महाराष्ट्र हो, दाखवावा. ते म्हणत होतं महाराष्ट्रात काय नाहीये दाखवायला. अगदी, ऍक्च्युली अगदी. फॅक्ट आहे. आणि शेती आहे, आपल्याच- अग्रिकल्चर झोन आहे. किती Exactly. प्रकार ऍग्रिकल्चर आपण केलं. आता सुला वाईन टूर चालू लोक, पण ही वाईन टूर आहे. हा. पण किती आम्ही आता ह्या माध्यमांना, जसं मला म्हणजे स्ट्रॉबेरी, मँगो निमित्त आहे फक्त, पण तो एरिया बघणं होतं ना संपूर्ण. त्या एरियाचं प्रसिद्ध काय आणि ऐतिहासिक किती किल्ले आहेत आपल्याकडे. नक्कीच. म्हणजे नुसतं महाराजांनी बांधलेले किल्ले आणि त्यांच्या वास्तवातले किल्ले जर विचार केला किंवा ऐतिहासिक गोष्टी विचार, राजवाडे, आज पुण्यात आलं तर पेशवाई किंवा पेशवानी कुठे कुठे काय काय करून ठेवलंय. म्हणजे सगळ्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा आहे आपल्या महाराष्ट्राला. म्हणजे तुम्ही किती प्रकारच्या सहली ज्या आम्ही केल्या आहेत तसे सगळेच करू शकतात, खूप खूप. पण लोकांनी आवर्जून बघावं असं आहे. नाही, प्रॉब्लेम काय ना प्रवीणजी, लोक तुम्ही जो एवढा विचार करताय ना हम्म. तेवढा सखोल विचार कोणी करत नाही अजून. आणि तुम्ही करताय खरंच कौतुकास्पद आहे. आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा की तुमचं जे विजन आहे की महाराष्ट्राला प्रमोट करावं देशामध्ये आणि परदेशात, आणि जास्तीत जास्त टुरिस्ट आणावे महाराष्ट्रामध्ये. हे ऍक्च्युली खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. आणि आमच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऍक्च्युली या धन्यवाद सर. तुमच्या इनिशिएटिव्ह करता. प्रवीणजी, आता एवढ्या विविध प्रकारच्या सहली तुम्ही करता, तर याची माहिती पर्यटकांना कशा प्रकारे मिळू शकते? वेबसाईट आहे किंवा काही व्हॉट्सअप नंबर वगैरे असं काही काय सोय आहे बघायची? आम्ही ऍक्च्युली कसं आहे, आता जे पर्यटक आपल्यावर गेले वर्षानुवर्ष येत आहेत करेक्ट. त्यांच्या माध्यमातून माउथ पब्लिसिटी आम्हाला नंबर्स मिळतात. महत्वाचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून फोनही अनेक येतात. करेक्ट. पण पेपर मीडिया आहे बरोबर. किंवा आपण सोशल मीडिया आहे Correct. ते आमचं चालू असतं. बिकॉज वेबसाईट आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे. हल्ली सोशल मीडियाशिवाय आपल्याला पर्याय नाही. डिजिटल Right. मार्केटिंग गरजेची गोष्ट आहे. Right. आमचा बॅक ऑफिसचा स्टाफ हा खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे कसं आहे, त्यांना आम्ही हे जे टूर मॅनेजर असं म्हटलं तर वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे सेक्टरला टूर मॅनेजर आहेत. पण बॅक ऑफिसचा स्टाफ, जसं मला म्हटलं की बॅक ऑफिसचा स्टाफला ट्रेनिंगच असते की जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचा. जसं आपण टूरला लोकांना चांगल्या सोयी देतो, त्यांची Right. काळजी घेतो, राईट. तसं त्यांना आपलं टूर्स कळल्या पाहिजेत की आपल्या ह्या सीझनला कोणत्या टूर्स आहेत. तर आम्ही बेस आमचा जो पकडलाय तो व्हॉट्सअप मार्केटिंग तर ऑब्व्हियसली आलं, तो Correct. खूप सुंदर माध्यम आहे. त्यानंतर आमची मुलं त्यांना फोन करत असतात. म्हणजे आम्ही आवर्जून सकाळी टाईम आणि संध्याकाळचा टाईम घेतलाय, दुपारचा मुद्दाम घेत नाही. लोकांचा Right. रेस्टचा टाईम असतो. त्यामुळे ते लोकांना सगळ्यांना फोन करतात आणि मग ती माहिती देतात. मुळात व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे आमचं जे ब्रँडिंग होतं तर आम्हाला अनेक फोन येतात. त्यामुळे डिपार्चर्स पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे बऱ्यापैकी फुल आणि ती माहिती लगेच पाठवली जाते. करेक्ट. म्हणजे इंटरनॅशनल डोमॅस्टिकची आयटनरी जी आहे ती पूर्ण आम्ही, ज्याची इन्क्वायरी आली त्याला ताबडतोब रेट सगळं पाठवून देतो. आणि लोकल टूरची जे आर्टिकल्स तुम्हाला म्हटलं ते छान असे प्रत्येक एरियातली माहिती लिहिलेली आहे. राईटअप सारखं ते असतं. राईटअप आम्ही पाठवतो आणि ते राईटअप पाठवल्यामुळे लोकांना कळतं की बाबा ह्या सहलीमध्ये काय बघायला मिळणार. हा. म्हणजे काय डाऊट्स असतात ते विचारतात मुलांना. Correct, correct. आणि आज मुंबईत ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे खारला किंवा वसई आहे किंवा आता ठाण्यात आहे, तुमच्या पुण्यातही ऑफिस आहे.
तर अनेक ठिकाणी मग मुलं त्याप्रमाणे बुकिंग घेतात आणि मग एक आमचा सर्व्हर आहे, त्या सर्व्हरला कनेक्ट असतात सगळे. क्या बात आणि आहे. मग एंड ऑफ द डे मला समजतं की आता ह्या सहलीला किती बाकी आहे किंवा काय वगैरे ते. पण आज स्वामी कृपेने बऱ्यापैकी सहली सगळ्या फुल असतात आणि आल्यावर मला रेशिओ कळतोच मुलांचा. बऱ्याच टूरला मीही जातो. लोकांच्या आग्रहास्तव मी तिथे ॲज अ टूर मॅनेजर जातो. व्हेरी नाईस. तेव्हा मी त्यांच्यामधला एक असतो. असं आहे. आणि खरं सांगू तर आज जे काही मला अम्युजला मिळालंय, अनेक पुरस्कार पण मिळालेत. पण हे सगळं फक्त ना आपण निमित्त मात्र, मी फक्त निमित्त मात्र सारथी असं बोलूया आपण त्याला. पण लोकांचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद महत्त्वाचे आहेत आणि प्रवीण डाकवे एकटा नाही आहे. आज माझी मुलगी पण मोठी झाली आहे, ती पण माझी को पार्टनर आहे. पण महत्त्वाचं म्हणजे बॅक ऑफिसचा स्टाफ जो आहे, त्यांनी मला भरपूर काही दिलं. म्हणजे बॅक ऑफिसचा स्टाफ म्हणजे असं म्हणतात ना, की ती मुलं पण सगळे त्यांच्या घरातली झालेत. खरंय. अरे ह्या टूरला हा आहे का? मग तेव्हा कळतं की म्हणजे हा पाहिजे. मग त्यांनी त्याची इमेज बनवली आहे आणि त्यामुळे बाकीचा स्टाफही सुंदर आहे. बुकिंगवाला स्टाफ आहे तोही चांगला आहे. त्यामुळे सगळ्यांचा एक आपण म्हणतो ना, की टीम आहे. त्या टीमवर्कने सगळं होतं. आणि टीमवर्क जे काही मित्रपरिवार आहेत, जे काही आज पर्यटक कुटुंब झालेलं आहे, त्या सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे आज मी असं आहे. क्या बात. त्यामुळे I think खूप काही मिळवलं. तुमचं जे आणि पॉझिटिव्ह अजूनही बरंच काही टुरिझम क्षेत्रात करायचं आहे. नक्कीच नक्कीच. नाही, सेक्टर खूप वास्ट आहे. पण आय थिंक तुमचं जे पॉझिटिव्ह आउटलुक आहे ते तुमच्या सगळ्या स्टाफमध्येही पसरलंय Yes. आणि तोच तुमच्या आय थिंक सक्सेसचा तो मंत्र आहे की अगदी अगदी ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. आनंदी राहा, फ्रेश राहा. एक्झॅक्टली. ग्रेट. प्रवीणजी, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमच्या दर्शकांना नक्कीच काही वेगळ्या प्रकारच्या टूरची कल्पना कळली आहे. आणि तुम्हाला जर अशा काही वेगळ्या टूर करायच्या असतील, आता सीझन चालू होतंय, श्रावणसरी ते म्हणले, किंवा चिक्कू सीझन आता मला वाटतं एक पुढच्या 3 किंवा 4 महिन्यांनी चिक्कूचा सीझन असेल, पोपटी विंटरमध्ये चालू होईल. तर असे काही वेगळ्या प्रकारचे तुम्हाला, त्यांचं आयलंडबद्दल ते बोलले, तुम्हाला काही वेगळे अनुभव घ्यायचे असतील पर्यटनाबरोबर, तर नक्की प्रवीणजींना कॉन्टॅक्ट करा. त्यांचे नंबर खाली स्क्रोल होतातच आहेत. त्यांची वेबसाईट बघा, त्यांच्या आयलंडची वेबसाईट बघा आणि तुमची पुढची टूर अशी काहीतरी वेगळी प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला काहीतरी वेगळाच आनंद मिळेल. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा मला कॉमेंट्समध्ये. सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.